अभी मैं मौजूद हूँ वड़ेगांव इस जगह। जो वड़ेगांव जो 1 महीने पहले इसी वड़ेगांव में जो हाथियों का जो कहर है ये देखने को मिला। और ये जो वड़ेगांव जो एरिया आता है ये नवेगांव बांध नेशनल पार्क और जो मालेवाड़ा जो फॉरेस्ट रेंज है उसके दरमियान एक कॉरिडोर के रूप में दरमियान देखने को मिलता है। और इसी जंगल परिसर में पिछले 24 घंटे में 2 हादसे देखने को मिले। जो मेरे पिछले वीडियो में जो बोड़गांव सुरबन उस गांव में जो टाइगर ने एक महिला पर हमला करके अपना निवाला बनाने की कोशिश किया, वैसे ही जो वड़ेगांव उसी गांव से तकरीबन 8-9 किलोमीटर की दूरी पर जो वड़ेगांव है ये आता है। और यहाँ पर भी जो टाइगर ने महिला पर हमला करने की कोशिश किया और उसको जो है अपना निवाला बनाने की कोशिश किया। समय लोगों के सूझबूझ के कारण और जो शोर शराबे के कारण टाइगर ने उसको अपना निवाला बनाने का जो है वो हिम्मत नहीं कर पाया और उसको मारने के बाद उसी टाइगर ने उस महिला को वापस छोड़ के और भाग गया। तो देख सकते आप उस महिला की यहाँ पर मृत्यु हो गई। और ये जो समस्या है आज ये समस्या वाइल्ड लाइफ और इंसानों की जो समस्या है हर गांव में हर एरिया में और हर जंगल परिसर में जो लगे गांव है उस इलाके में देखने को मिल रहे हैं। और ये देख सकते आप ये काफ़ी लोग यहाँ पर इकट्ठा हुए देखने को मिल रहे हैं। तो कैसा है आज मेरा पिछले वीडियो में मैं बताया कि जब से तेंदुआ पत्ता चालू हो जाएगा उस समय जो इंसान और जो जानवर है इनकी मुठभेड़ बढ़ती जाएंगी। और वैसा ही कल मैं उस दिन डिस्कस कर ही रहा था। तो कैसा है आज एक ही 24 घंटे में 2 किस्से देखने को मिले। तो ये देख सकते हैं आप वड़ेगांव इस जगह भी मौजूद हूँ और मेरे पीछे में आपको जो काफ़ी लोगों की संख्या है ये देखने को मिलेगी। लेकिन ऑन द स्पॉट पर कुछ वीडियो क्लिप मुझे मिले जहाँ पर टाइगर ने हमला किया था। तो लोगों की जमावट टाइप के जो कुछ वीडियो है वो देखने को कि मेरे पास है तो मैं आपको शेयर कर दूँगा। थोड़ा सा बात करने वाले हैं लोगों से। काकू इतना रहता का? तो ये देख सकते हैं आप ये यहाँ पर काफ़ी लोगों की भीड़ है। ये देख सकते हैं आप लोगों की भीड़। इकडे शमशान आहे का? सिद्धी आहे का? तुम्ही ह्याच गावचे का? किती वाजची गोष्ट आहे? 8-8:30 वाजेची आहे। म्हणजे तुम्ही पण पत्ता तोडायला गेले होते का? म्हणजे यांच्यासोबतच होत्या का? हां अलग म्हणजे थोडा दूर होत्या। तर मग यांच्यासोबत किती लोक होते तकरीबन? काही एकटेच काम करत होते हा? हां म्हणजे सासू सुना होत्या का? सासू सुना हर रोज जात का? म्हणजे आजपासूनच पानपडी? अरे बाबा म्हणजे आज पहिला दिवस आहे का? अच्छा तर हे किती वाजे तकरीबन गेले पहिला दिवस असल्यामुळे? 8-8:30 वाजे गेले का? अच्छा म्हणजे सूरज निघाला होता आणि चांगली गोष्ट सूरज निघाला। मग त्यांच्या आजूबाजूला भरपूर लोक असतील ना तोडावल्या? काही समोर गेलं काही मागे राहिलं। हां 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 ह्या निघल्या हां हां माणसा राहिलं तर पहिलंच गेलो लोक। अच्छा हे आता हे मागेच राहिले होते? ह्या टायमाना गेल्या। अच्छा म्हणजे वेळ लेट गेल्या आणि हे म्हणजे त्याच्यामुळे ते मागेच राहिल्या। आणि मग त्यांनी म्हणजे जसा हमला केला त्यावेळेस तिथं कोण कोण होते? मग दोघ्या सासू सुना होत्या का? सुनील माहीत नसेल? अलग ते थोड्याशा अच्छा हां म्हणजे थोडा त्या साईडला मारल्याच्या नंतर आवाज तिला भेटलाच नाही तिला वापस। अच्छा आवाज मारल्यानंतर सुनील आवाज दिला तेव्हा? हां हां आवाजच नाही भेटला त्याच्यानंतर मग येऊन पाहिलं ते मग जाऊन पाहिलं त्यांनी चौकशी केलं? एक कोटी गेली बापा म्हणून ते हां हां गेली तर पडली दिसली। हो का? मग म्हणजे त्या वाघानीला येताना पाहिलं तो सोडलं ना पराला तो? चालतात झाला मग हे त्याची पडली होती। हां हां तर हे काढून झोपली म्हणून शरी। अच्छा हां हां परत जो रक्त दिसला मग हां मग हे बोंबलून उठली। म्हणजे त्या वाघानं तिला खायचा प्रयत्न नाही केला? नाही केलं मारलं तिला मारलं हा समजला मला। हां चालला गेला। अच्छा म्हणजे तो एक प्रकारचा कसा आहे नरभक्ष स्नॅक म्हणता येत त्याला म्हणजे लोका होतं। हां 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 तर त्या एका माणसाला अधिक मेंढ्याला दिसला। अच्छा तो झाडावर येंगला मग
अच्छा, माणसाला पण दिसला का? हो. आता त्याच्या म्हणजे भीतून त्या हा बाईला हा मारून मग हा समोर जात होता. तर अच्छा. समोर होता एक जण, हा 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 अशोक मेंढ्या नावाचा. अशोक मेंढ्या. हा, तर त्यानं मग तो झाडावून हा येगून मग हाका मारला लोकांना. तेव्हा तो अच्छा. माहीत झाला मग. मग सर्व आजूबाजूला जो तोडणारे आहेत हो. ते सर्व एकटा झाले. हा. हो का? तुम्ही पण होत्या का त्यावेळेस? हे मकचुरी होतं आम्ही. आम्ही मका चोरी हो बापा. हो का? गावामध्ये पत्ता लागला मग. अच्छा. मी आली का नाही बापा म्हणला असतील. नाही ना, त्यांची सून होती म्हणतात ना. हो, सून होती जंगलात. मग ते सून चिल्लावत गावात आली का? हो, नाही ते म्हणजे जंगलातच बोंबले. बोंबले तर मग त्याचे आजूबाजूचे लोक आहेत सर्व जमा झाले. हम्म. हे होतं त्याच्या साथमध्ये. तुम्हीच फोन केला का? इकडे तिकडे माहिती घेतला यायला. आवाज मारलन तर ते आवाज ना आला तिला, तर हे जाऊन बघितलं तर तिथं लास्ट भेटली. हा, तर त्याच्यानंतर त्या सुनीनं ओरडा केला का? हा, कोणतरी पडली आहे म्हणून तिला वाटला. झोपली का उन्हाळी? हा, सोन. बघती असेल. हा हा अशा हिसपानं ते गेली तिच्या काठी, तो रक्त दिसला. रक्त दिसला आणि म्हणजे त्या वाघानं तिला मारलं. मारून शरीर तो समोर जात होता. हा, म्हणजे पण खाल्लं नाही. म्हणजे त्यानं खाण्याच्या उद्देशामध्ये नाही मारलं. आता कसा केलं तर कोणाला माहिती, इकडं मागेऊनच मारलं तर. तर पण असं नाही होऊ शके का जशी ते ओरडली हो. तर तिच्या ओरडीनं पण तो पडाला असेल असं वाटतं. आहे, बोंबलूच नाही दिलं कारण तिला. नाही हाकाच ते सून ओरडत आली ना. तर सुनी मग तिथं गेल्यावर तिला माहित झाला ना मग. हा, मग दुसऱ्या बाहेर दिसल्यावर ते माहित झाला. अच्छा, म्हणजे समोर एक जण होता, हा. तर त्याला मग इकडं मारून शरीर जाताना अच्छा. याला पाहिल्यानंतर तो झाडावर येऊन मग हाका मारला. आपल्या अरे संगवाली आईला. अच्छा. अशी झाली. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जसा तो जंगलामध्ये फिरत आहे हम्म. तर त्याला असे अचानक लोक दिसले, हो. तर त्याच्या उद्देशाने त्यानं खावाच्या उद्देशाने आता सांगू शकत नाही, हो, हो. पण त्यानं लोक दिसले त्याच्या अचानक त्यानं हमला केला, हमला केला. नाही का? आणि कसं आहे, मारण्याच्या माझ्या माहितीनुसार एखादी खाण्याच्या उद्देशाने त्यानं मारलं असतं ना, हो, तर खात राहिला असता. खात राहिला नसता, त्या बाईला पकडून नाही का हो. तो जंगलात खिचत नेलं असतं, हो. बाजूला करत होता तो. बाजूला नेलं असतं. म्हणजे तो त्याने कसं आहे, एक भीतीपोटी मारलं वाटतं, हम्म. किंवा तो कोण माझ्या जंगलात आला, हो, हो. नाही का? जसं आपल्या घरात कोणी येतं तर मारून टाकतो, त्या टाईपचा काहीतरी झाला तो. एखादे खाण्याच्या उद्देशामध्ये मारलं असतं तर त्या बाईला तो खाऊन टाकलं नाही, तिला नेलं असतं, कचऱ्यामध्ये नेलं असतं. जीवामध्ये लपवते नाही. आणि त्या बघणारा व्यक्ती कोण हो वाघाला? तो अशोक मेंढ्या. अशोक मेंढे. तो घरी असेल का आता? हो, इकडे मोठीला गेलाय. हो त्यानं का? खरी पाहिलं म्हणजे तो मारलं तिला हा ना, काही रक्त घेतलं नसेल. हा, रक्त तो घेतलं, जिबाल म्हणजे चाटत चाटत परत होता. दोघांना. हो का? त्यानं असं बघितलं का हो, चांगला हो. मोठा आहे. धारीवाला हो का? मोठा आहे म्हणजे पट्ट्यावाला. पट्टेवाला हो का? धारी पट्टेवाला. हो. बापरे, तो मेंढे आता इकडे भेटल. हो, मोठीवर गेला. हो का? ना त्यानं खुद पाहिलं आणि त्यानं ह्या बाईला मारून शरी तो जात होता. हा अच्छा. समोर सापडला. हा. त्याला दिसला तर तो गोटा गिटा सोडून शरी तो झाडावर चढला. आणि अरे मग आपल्या बापरे. संगवाल्याला हाका मारला. बापरे, ही जागा गावापासून किती लांब आहे तकरीबन? जी जंगल मोठा आहे हा. मारलं ना ते सांगतो. हो का? नदीच्या त्या आगाडात. असा आता ह्या प्रसंगावरून असा वाटून राहिला आहे की अगर त्यानं खायच्या उद्देशानं मारलं असतं तर त्या बाईला घेऊन गेला असता आतमध्ये, नाही, पण आता- खिचत नेलं असतं. आता आला असताना हा? नाही, एखादी जसा आता तो आदमखोर असेल हा, तर तो रिटर्न पिंजऱ्याकडे येईल माझ्या गेसिंगनं. अगर तो माणसाचं रक्त ज्याला म्हणजे नरभक्षक असेल तर तो लोकांकडे रिटर्न येईल. अगर तो नरभक्षक नसेल तो कसा आहे, तो आपल्या मार्गाने निघून जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, एक चांगलं झालं आहे की त्यांनी त्या महिलेला खाल्लं नाही. अगर त्या महिलेला खाल्लं असतं ना, तो कसं आहे, आज सर्वाला थोडा दहशतीचं वातावरण निर्माण झालं असतं. याचं कारण कसं आहे, ते कसं आहे माहीत आहे का, त्यांना खाल्लं असतं ना तर आज सर्व लोकायला दहशतीचं वातावरण निर्माण झालं असतं. याचं कारण कसं सांगू, वाघ हा कसा आहे, आपल्याला जसा आपल्या मराठीत एक भाषा, आपल्याला आयत्यावर रायत्या भेटत आहे तर आपण मेहनत करायचा विचार करू का? तर तसाच माणसाचा शिकार आहे. माणूस कसा आहे, हा एक आसान शिकार आहे. आसान शिकार म्हणजे स्फूर्तीला नाही आहे, धावता येत नाही,
नाही का. आणि बरेच काही जे प्रकार आहेत ते वाघाला सुटेबल आहेत, माणसाच्या म्हणजे आदमखोर व्हायच्या. आता जसं कोणता जानवर आहे, ठीक आहे, आता गाय ढोर झालं, हे बघा, हे गाय जेवून राहिल्या. ह्या गायला तुम्ही निरखून बघा, ह्या गायच्या अंगावर पूर्ण केस आहेत, ठीक आहे. तो वाघ जेव्हा शिकार करते ना, तर त्याच्या जिभेवर काटे असतात, धारी धारी. त्या जिभेनं तुम्हाला अगर चाटलं ना तर तुमच्या हाताला रक्त लागेल. इथले इथले काटे असतात, इथली धारी असते. तर कसं आहे, असे जनावर मारलं ना त्याच्या अंगावर केस असतात, त्याला केस साफ करावले त्रास होते, म्हणजे मेहनत करावं लागते ना, मानता. आणि जेव्हा माणसाचा शिकार कराल, माणसाच्या अंगावर किती केस राहते त्याची, भुरके भुरके. तर त्याच्यामुळे तो वाघ एखादी माणसाला खाल्लं आणि त्याला वाटला, अरे हा तर खूप सिंपल आहे माझ्यासाठी, काही मेहनत नाही करावं लागे आणि काही अडचणी नाही करावं लागे. त्याच्यामुळे मग ते एखादी माणसाला खाल्लं, तो माणसाची शिकार पाहिजे. तर लोक म्हणतात रक्ताचं नाही आहे, वाघाला टेस्ट नाही राहत तेवढी, अनटेस्टी राहते, म्हणजे त्याला टेस्ट नाही समजत तेवढी. पण तो जो गट्स आहेत माणसामध्ये, त्याच्यामुळे तो माणसावर मग हे करते. आणि तो आपल्या अडाणी भाषेत म्हणतात, मग माणसा रक्ताची तेले लागली तर तो माणूसच पाहिजे, समजल्या का. गोष्ट तशी नाही आहे, गोष्ट अशी आहे, माणूस अनस्फूर्तीला आहे, माणसाच्या अंगावर केस नाही आहेत, माणूस धावू नाही शके आणि त्याचा प्रतिकार पण नाही करू शके. आता लहानशी सांबर हिरण असेल ना, ते पण वाघाचा प्रतिकार करते. जसा सांबर असली, जसा हिरण आहे, ती हिरण जसा तुम्हाला मिळाली, तर जसं तुम्ही त्याजवळ जा, तिचे धारदार शिंग असतात, एक शिंग मारलं तुमच्या पूर्ण आतड्या बाहेर काढाल. वाघ नाही का, वाघ बी हरणीवर हमला कराल ना सांभाळून करते. कारण की असे काही केस मी बघितल्या डिस्कवरीला, की जसं हरिणनं मारलं ना, त्याच्या रक्त पोटापाटाला शिंग वगैरे लागला ना, तो अपायच झालेला आहे. आणि माणसाला काहीच नाही आहे, तुम्हाला नाकून पण नाही आहेत. तर म्हणून हे जो आहेत ना गट्स, जे लोक म्हणतात रक्त लागल्यावर नाही, ही एक गोष्ट आहे. आणि आता तुम्ही पानतोडी चालू आहे, तर सर्वात मोठा गोष्ट आहे समूहामध्ये जा. समूहामध्ये हा ते आता मी मानतो तर इकडे बघा, आता समूह, आता इकडे बघा, आता जिथला बी ज्ञानी माणूस असेल किंवा किती बी हुशार असेल किंवा डॉक्टर बी असेल, तो 99% तुम्हाला विश्वास देते, 100% देते का, तर तसंच तो आहे. आता समूहाची गोष्ट काढून म्हणलो, आज त्या बोणगावला केस घडली, त्या समूहामध्ये होते म्हणून ते बाई तरी वाचली, म्हणजे बाकीचे लोक धावून पडले ना, ते त्यांना दिसले, मग ते बाई वाघ हमला करताना दिसला म्हणून ते धावून पडले, म्हणून ते बाई वाचली, मग चिल्लावले ना ते. आता हे कसं आहे, ह्या वेळेस अगर एखादी त्या महिलेवर वाघ हमला करताना तुम्हाला दिसला असता, तर तुम्ही दोघं तिघ जण तरी चिल्लावले असत्या. तो दिसलाच नाही जी तुम्हाला, म्हणून का नाही दिसला असता चुप राहिला असता का. म्हणून म्हणतो समूहामध्ये जरुरी आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, शोर शराबा, एकामेकासोबत आवाज देत राहायचा. आणि आता कसं डिजिटलचा जमाना निघाला आहे, गाणे वाजवत राहायचा, मोबाईलची नाही का. आता कसं तुम्हाला 1 महिना त्याचा प्रसंग करायचा आहे, नाही का, पानपडीत जाणं जरुरीच आहे, तुमचा एक उदरनिर्वाहाचा साधनच आहे, नाही का. ते 1 महिना तुम्हाला जसे गाणे वाजवणं आहे, समूहामध्ये काम आहे, आणि थोड्या वेळानंतर आवाज मारत राहायचा. आणि तिसरी मस्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता फॉरेस्टवाल्यांना तुम्ही म्हणा, हा बी जो वाघ आहे ना, कोणता बी वाघ असो किंवा बिपट असो, हा पाठीमागून हमला करतो, मानता. हां, तर आता तुम्हाला तुम्ही अगर वाईल्ड लाईफमध्ये इंटरेस्टिंग असाल, म्हणजे माहिती जानकारी ठेवत असाल, तर सुंदरबन जो जंगल आहे पश्चिम बंगालचा, तिथं अशी धारणा होती, जो बी जंगलात गेला तो वाघाचा शिकार बनला, अशी तिथं गोष्ट होती पश्चिम बंगालला, सुंदरबनला. तर तिथं एक गेसिंग काढला लोकांनी, एक तर्क, अरे आपण जसा बी काम करतो, वाघ येते आणि पाठीमागूनच हमला करते, समोरून कधी हमला नाही केला, हे की नाही. तर त्याच्या कारणास त्यांनी काय केला, मुखोटे जे आपण होडीमध्ये घालतो ना, हा, तर मुकुटे हा पाठीमागे मग ह्या डोक्याच्या मग लावायचा.
म्हणजे कसं आहे तो मागेहून येईल तर त्याला वाटायला अरे हा तर माझ्याकडे बघत आहे, समजल्या का? आणि ह्याच्या कारणामुळे आणि तो समोर येईल तर समोरून तुमचा तोंड दिसल तर तो विचिल म्हणजे तो थोडा विचार करेल, अरे हा एक प्रकार आहे, दोन्ही साईडून बघत आहे, तर ह्या विचारानं तो तुमच्यावर अटॅक करण्याचा फार कमी प्रयत्न करेल आणि करेलच नाही. आणि हे जो तरकीब आहे ना, एकुडी बांबेवाड्याला किस्से होऊन राहिले वाघिणीचे, त्या ठिकाणी मुकोटे फॉरेस्टवाल्यांनी वाटून झाले. आता तुम्ही यांना फॉरेस्टवाल्यांना बोला, सर म्हणा ते मुकोटेवाले केस आहे म्हणा, ते कसे म्हणा आम्हाला मुकोटे पाहिजे नाही का. आणि हे झाला. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची कसा, आता मी थोडासा तर्कच लावतो. आता हे शेळे पाठरं जनावर जंगलामध्ये नेतात ना, तर त्यावेळेस त्या जनावरांच्या गळ्याला घंटी लावतात. तुम्ही फार कमी ऐकले असाल की ज्या ग्रुपमध्ये घंट्या वाजत आहेत त्या ग्रुपच्या जनावरांवर वाघानं फार कमी हमला केला. का मग सांगू, ते घंटी राहते ना, ते टुंग 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 वाजत राहते, त्याच्यामुळे ते आवाज त्या वाघाला ऐकण्याची क्षमता फार असते बरं. आणि सुंगण्याची संख्या नाही का, वास घेण्याची फार कमी असते. तर त्याला दूरपर्यंत आवाज गेला टुंग टुंग, अरे हा काय प्रकार आहे म्हणतात. आणि त्या प्रकार ऐकून नाही का तो वाघ तिथून पडून जाते. हां, तर जसा तुमच्याकडे आता मोबाईल नाही आहेत, हे गरीब आहेत बिचारे, हे गाडी नाही वाजवू शकत, ते एक काम करा, जे वावरात ज्यावेळी जसं वावरात तुम्ही जाता आपल्या छडी लहानशी घंटी बांधून द्या, चालला ठोकत नाही, ठोकले नाही तरी ते हातात राहील ना तरी ते वाजते. आणि हे करणे गरजेचे, काळाची गरज आहे बरं आता. कारण की आता जंगल परिसरातले जे गाव आहेत धोकादायक, म्हणजे एक युद्धाचा प्रसंग झालाय बरं तयार. म्हणजे जंगलात जाणे म्हणजे एक युद्धाला तोंड देणे, म्हणजे मी युद्ध लढायला चाललो जंगलामध्ये, जंगलातून वापस येईन का नाही येईन. गोरा मारलं पहिला, कोरा मारलं का? हा, त्याच्या लहान भावाचा नाही का गोरा मारला, तिकडे त्याच्या पहिला शेडी मारलं, हा. आणि अजून नाही का 3 वर्षाच्या पहिल्या कोणती बागाची ना, हो भाऊ, एका महिलेला मारलं होतं नाही. आदिवासी. तर ठीक आहे, तुम्ही एवढी खबरदारी घ्या. आणि कसं आहे आता युद्धाचा, जसा भारत पाकिस्तानची युद्धाची बॉर्डर आहे ना, केवढं कोणी गोळी चालवल तशी परिस्थिती झाली आहे अशी परिस्थिती झाली. नाही का. आता जसं तुम्ही जंगलात जात असाल तर थोडा खबरदारी घ्यायचा. आणि माहित आहे का, कोणी किती ज्ञान सांगलं ते ज्ञानच असते, पण स्वतःचा अनुभव, स्वतःची तर्क आणि स्वतःची हिंमत हाच वेळेवर काम देते. मानता गोष्ट, आज मी थोडासा बहुत सांगलो पण काही आहे ते काहीच नाही, पण स्वतःच्या तर्कानं स्वतःच्या हिमतीनं जो वेळेवर सूझबूझ घेऊन जो काम करते तोच हिरो आहे. आणि स्वतःचं प्रोटेक्शन स्वतःच करावं लागते. आता मी काही सांगेन तरी काही हे नाही आहे, पण तुम्हाला स्वतःचं हिफाजत स्वतःच्या बुद्धीनंच करायचं आहे नाही का. तर ठीक आहे भाऊ, असं काळजी घ्या. नाही तुमचा आता गाव थोडा डेंजर झाला आहे. हत्ती, हो मी हत्तीचा बनवलो ना. हो असा लोक राय का काही सांगा नको. हो, आता हा गेला तर हा येती हत्ती आलं होतं नाही का, त्या दिवशी नाही आले. हो मी हत्ती मग याचा बनवलं कोलगावले भरपूर आले होते. आजी येती दिवसा. हो, दोन त्या तीन दिवशी केस मला झाले. मला माहिती नाही मिळालं, आलो असतो मी. 5-6 केस झाले. इचकलं काही हो, 5-6 जण. तुम्ही बघत आहे का माझे व्हिडिओ? हो. जे हा मी ते न्यूज बरोबर आहे. आम्ही बरे करून ना जे हो, तुम्ही पाहता का? अच्छा, चला ठीक आहे. मी कसं आहे, मी आता ज्या एरियात राहतो जंगल भागात, मी पहिले शहरात राहणारा व्यक्ती, पण जंगल भागात राहायला गेलो आणि हे जंगली जनावरांचे आमने सामने, त्यांच्यासोबत मुठभेड, हे कधी कधी हे म्हणजे हर रोज प्रकरण ऐकल्यासारखे ऐकले, त्याच्यामुळे माझी रुची म्हणजे वाईल्ड लाईफवर नाही का थोडासा इंटरेस्ट वाढत गेला. आता सध्या कसं आहे, मी इकडे तिकडं थोड्याशा पुस्तकं वगैरे वाचत राहतो, थोडासा अनुभव घेत राहतो आणि सोबत प्रॅक्टिकल पण अनुभव घेतो. म्हणजे कसा थोडा तर्क लावतो की जसा हा झाला रे बाबा, आता हा कसा नाही का, तो थोडासा सिद्धांत लावतो. आणि आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, मोहफूल वेचत होत्या त्यावेळेस तेवढा धोका नव्हता, पण आता धोका आहे. का बरं? मोहफुलही नाही येत. काय सांगतो का, मोहफूलच्या वेळेस कसं आहे, हत्तीला होता टार्गेट तेव्हा. जंगल पुरा सुणार आहे. ते हो. जंगल म्हणजे जंगलाला पाला पाचोडणार आहेत. आणि आता कसं आहे, पाला पाचोडा आला आहे, त्याच्यामुळे जंगल थोडा डार्क बनला आहे. हो.
तिथं पण वाघ लपला असेल ना तुम्हाला दिसणार नाही. आणि मोहाच्या वेळेस कसा होता, जंगल पूर्ण साफ होता. हां, पुरा साफ राहते. तर कसं आहे 100 मीटरपर्यंत दिसता. म्हणून ह्या वेळेस नाही का थोडी जास्तच खबरदारी घ्यायची आहे, नाही का. आता म्हणजे पाळला नाही. ठीक आहे, एवढी सतर्क घ्या. ठीक आहे, आता ते लोक गेले असतील तिकडं. चला ठीक आहे. ठीक आहे जी, ठीक आहे. ठीक आहे बाबाजी. ठीक आहे, अशी काळजी घ्या. टोपा त्या टोपाच आणायचा. हा, इकडे दिसला पाहिजे. तो मागून हमला करते. तुम्ही फास्टवाल्यांना बोला आम्हाला टोपा पाहिजे, तर आम्ही का रोजगार नाही करू का, नाही का. नाही बघा असे गाठरू, हा महत्वाचा आहे बरं गाठरू. हा, हे असे घाटरू बांधला पाहिजे. म्हणजे कसं आहे, तो जनावर घाट कटर ठटर वाट आवाज गेला त्या वाघा बिबट्याले ते दूर पडतात ते. आणि एक सांगतो तुम्हाला, मी सर्वात तुम्हाला सांगतोय अनुभव. आता मंदिरात घंटा वाजवतात. आता तुम्ही तुमची श्रद्धा असेल ते ठीक आहे, पण आधीच्या काळात मी वाचला हो, सायंकाळ झाली की मंदिरची घंटा वाजवत. याचं कारण कसं आहे की जे जंगली जनावर आहेत, गावाकडे येणारे जनावर, त्याला दूर भगवण्यासाठी गावाच्या मंदिरात घंटा वाजवत, असा मी वाचला हो. आणि हे सत्य गोष्ट आहे. तुम्ही मंदिरामध्ये बघा मोठ्या मोठ्या घंटा आहेत. ते हे लोक जे आधीचे लोक होते ना, हे काम सेफ राहत होते. हे असे तर्क लाव, त्यांच्याकडे मोबाईल होते का, घंटी बांधायचे. हां साहेब, आता हे मकर राहते का नाही, हां जंगलाच्या वरी मका, तर असं मक्याचं राहील तरी दिसत आहे. अशा मक्याचा हा बगीचा राहते का करता. हो का. त्या रात्री पाणी लावायला जावाचा. आता दिवसा दिलं तर बरं आहे, नाही तर काही सांगा नको जंगलच. त्या मक्यामध्ये बसून जायचं तरी दिसत आहे. हो, एवढी पहिला. चला मग ते मुकोटे मागवून टाका, बोलून टाका तुम्ही, नाही तर दुसऱ्या याची वाट नको बघा. तो हमला नाही करत. हा, बाबाजीला पायत राहिलं तर तोही पायत राहील. हा, पण तो एकाएकी आपल्यावर घेऊन तर त्यासाठी तो मुकोटे वगैरे आहेत ते मागवून टाका. पहा, तो बाबाजी समजून गेले नाही, की बरोबर वाघ आहे हा ना. पाठीमागून हमला करते म्हणून. आता मागे म्हणतो तर मी लाखांदरून येत होतो नाही का, हा हा तो इंदोरेचा जंगल आहे नाही का, हा. त्या जंगलात असा रस्त्यावर बसला होता वाघ. हो, हो, रस्त्यावर एकदम. तर तरी मग? पण तो आम्ही सामने उभा झाला, पण तो धावला नाही. हा, म्हणजे तुम्ही समोर दिसत होते. हो, समोर एकदम तुमची हे गाडी आहे, येते माझी गाडी, हा. आणि तो वाघ तिथे बसला होता. हो का. हो, म्हणजे तुम्हाला समोर होत्या म्हणून हमला नाही केला. नाही केला. हम्म. उलटा उभा झाला आणि मग बाजूला गेला तो. मी गाडी उलटा वापस आलो. हम्म. इंदोऱ्याला गेलो ना, मग अजून इंदोऱ्यावरून अजून वापस आलो. हो का. हो, अच्छा, चला ठीक आहे भाऊ. ठीक आहे जी, ठीक आहे. तो ऐसे आता असं आहे, तू जो कोणी माझे व्हिडिओ बघत असेल हो. तर त्यांनी थोडे बहुत जे खबरदारी आहे हो. आणि जे टिप्स मी सांगलो आहो ते थोडंसं आपल्या जीवनात त्यांचे जो उपयोग आहे ते करून बघा. ह्या उपयोगामुळे तुम्हाला साहजिकच जो आहे याचा फायदा होणारच. हो. ठीक आहे भाऊ. हा, ठीक आहे.